मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजधानी नई दिल्ली के दौरे पर हैं। गुरुवार को फडणवीस ने पीएम मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह समेत भाजपा के वरिष्ठ नेताओं से मुलाकात की। इस दौरान फडणवीस ने मीडिया से बात करते हुए कहा कि वरिष्ठ नेताओं से मुलाकात कर राज्य के विकास पर चर्चा की गई। इसके अलावा मंत्रिमंडल के विस्तार पर चर्चा किए जाने की जानकारी फडणवीस ने दी है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली के दौरे पर हैं। सीएम पद की शपथ लेने के बाद फडणवीस का ये पहला दिल्ली दौरा है। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा समेत 7 नेताओं से मुलाकात की। इस दौरान उन्होंने 5 अलग अलग मूर्तियां देकर महाराष्ट्र की संस्कृति का चित्रण दर्शाया। पीएम मोदी से मुलाकात के बाद सीएम फडणवीस ने कहा कि प्रधानमंत्री से आशीर्वाद लिया है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र को गतिशील बनाए रखना जरूरी है। ये महत्वपूर्ण राज्य है। ही एक पद्धत आहे की ज्यावेळी आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो त्यानंतर माननीय राष्ट्रपती, माननीय प्रधानमंत्रीजी, माननीय उपराष्ट्रपती यांची भेट घ्यायची असते। त्याप्रमाणे मी त्यांची भेट घेतलेली आहे। आज सकाळी माननीय प्रधानमंत्री महोदयांची माझी एक दीर्घ भेट झाली, ज्यामध्ये त्यांचे आशीर्वाद देखील मी घेतले आणि महाराष्ट्राच्या संदर्भात काही चर्चा देखील आमच्या त्या संदर्भात झालेल्या आहेत। आणि मला माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं की महाराष्ट्र हे एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेकरता या राज्याला गतिशील ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्या दृष्टीने ते देखील पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत। मी काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, गृहमंत्री अमित शहाजी, त्याचप्रमाणे माननीय नितीन गडकरीजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी, पक्षाचे जे सगळे प्रमुख लोक आहेत यांची देखील सदिच्छा भेट घेतलेली आहे। आणि रात्री माननीय आमचे नड्डाजी, अमित भाई आणि BL संतोषजी यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात चर्चा देखील केली। राष्ट्रपतींची तुम्ही भेट घेतली, उपराष्ट्रपतींची घेतली, काय त्यांच्या राष्ट्रपती महोदयांनी त्या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित केलं की त्यांनी महाराष्ट्रात यावं। राष्ट्रपती महोदयांनी सांगितलं की मी लवकरच अशा प्रकारचा कार्यक्रम तयार करेन आणि महाराष्ट्रात येईन। जागा वाटप 100% पूर्ण झालंय का? आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये। पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले, मी माझ्या कामाने आलेलो आहे। आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत। त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत। कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे। मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे। आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदे साहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात। त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे। प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे। आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील।